हॅलो फ्रेंड्स, आराध्याच्या आंब्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते। सकाळचे 10:30 झालेत। आता नदीवर चाललो आहे कारण आजचा आमचा शेवटचा दिवस आहे। आता संध्याकाळी म्हणजे दुपारी जेवून वगैरे संध्याकाळी आम्ही निघणार आहोत रत्नागिरीच्या रूमवर जायला, कारण उद्याची ट्रेन आहे। तर आम्ही इथून आजच निघणार आहोत, मी, मम्मी, पप्पा आणि आराध्य। अभि तर साताऱ्याला गेला आहे लग्नाला, म्हणजे आता पोचला पण सांताक्रूजला। आणि काकी वगैरे आकांक्षाकी वगैरे सगळी जण उद्या बसणार आहेत आणि आमची ट्रेनची तिकीट आहे, त्यामुळे आम्ही आज रत्नागिरीला जाणार आहोत। आधी आंघोळीला जातो नदीवर। आराध्याने मंजिरी गेली वाटतं पुढे। तो बघ विदाउट चप्पल आहे। काय हसते आराध्याला नदीचा रस्ता पाठ झाला एकदम फुल खुश होतो तो। तिला माहिती आपण कुठे जातोय, कुठे चाललं माहिती आहे त्याला, लंबाड आहे तो। कुठे जायचं तिला? झाडांच्या बाहेर होतं ना पाणी। चल हो पुढे। मंजिरी बिचारीची नाही पिशवी सांभाळत नाही ना आराध्य तिला। मंजिरी घे ती बा गेली। हळूहळू जा, हळूहळू जा। हा बेडूक आराध्या आराध्या बाबू मी आली आता जा। पाय मारा बाबा, पाय मारा, पाय मारा, पाय मारा, पाय टिपुक टिपुक टिपुक। मजा येते तिला बघावते। अरे नंगू पंग येते तू। व्हिडिओ चालू आहे रे। बाकी चप्पल बिप्पल घालून आली का पाण्यात? चप्पल घालून आली। मम्मी माझ्यापेक्षा पोरी मासा चावला तुला। हे का की साबण? हा बेडूक मामा बा। हा काय आराध्य बेडूक मामा। आराध्य बेडूक दिसतात नाही। हा ट्रान्सफर आता कळालं मी सुकली पण हरती। दीदी 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 हा मला बघा आता। अरे आलं रे मंदिर पोहायला थोडं थोडं। पाय मार सर। हा काय काय बोलतो रे? माशांना कळते तुझी भाषा। आता चालू नदीवरून आराध्य झोपला इथे। तिला मटण पाहिजे कुठे? कापते। कैसा लग रहा है आपको? अच्छा बेहतर। मच्छी जास्त नाही होते आणि दुसरं काय होतं म्हणजे कायच नाही असं बाजार। गप्पा चालल्यात आता, थोडाच वेळ बाकी आहे, थोडं गप्पा मारतोय। आपण लवकर गेलो होतो। नाही नाही भाऊ होता तसं बाजार भरलेला नाही, पण दुकान उघडलेली नव्हती। आज बुधवार आहे तर आज साटवलीमध्ये बाजार भरतो बुधवारचा, तर काकी गेले होते।
काकी आणि काका. आणि पण लोक तुम्हाला सकाळी जर करतात. नदी बघायची आई असेल त्यामध्ये तर चालव राजापूर फक्त कोंडासूरमध्ये वाटे या. लागायची आणि 8 वाजता घरी यायची 8 म्हणजे वाजता. ते मच्छी वगैरे तिकडे सगळं तुम्हाला होतं. नदी भेटेल. मसाले भेटेल. तांदूळ देत डाळ तांदूळ वगैरे काय वगैरे. ना नदी ते अनुभवता होतं. येईल. आणि रानमेवा वगैरे मिळतो ना ते होतं. ऑटो करेक्ट. भाजीपाला होता. गरम भरपूर होते. मग अशी माझा मोबाईलच ओव्हरहीट झाला होता, तो चालतच नव्हता कॅमेरा त्याचा. आता थोडा थंड झाला तेव्हा तो चालायला लागला. शिऱ्याचे लाडू म्हणा, हे काय काय मिळत असेल. आम्ही असं तेव्हा वाटलं. 5-5 ते पेप्सी काय मिळत नाही. घरी मी नाही तेव्हा कधी यायचो. भरपूर सारे पॅप्सी मी आणून ठेवल्यात फ्रीजमध्ये. ते कांदे बटाटे किलो मसाला वगैरे सगळं होतं. आता काय साठी काय करायचंय चुकून द्यायला. काहीतरी जरा काहीतरी केलं नको आणि त्याची चांगली केलं ना बटाट्याची भाजी वगैरे करायला. काय फायदा मग नाही. गुरुवार आहे का आमचा? आता मी आलो आहोत रत्नागिरीच्या रूमवर. थोडं फ्रेश वगैरे झालं आणि आता खालती राऊंड मारायला आलो. धावतं आराध्या. बघ बघ मस्ती बघ एवढी करतो. ये इकडून. बॅगा पेना पडतं का नेहमी नेहमी ते माहिती. पहिले ते बाबा माणसं पण तेवढे येतात. ट्रेन आलेली आहे आता आमची. खाली झाला तर आता 12 वाजलेत आणि आम्ही आत्ताच आलोय घरी सांताक्रूजला. तर आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो. आपण उद्या भेटूया नवीन अशा छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.